श्री स्वामी समर्थ. स्त्रियांची शुभ आणि अशुभ 31 लक्षणे. 1. ज्या स्त्रिया नाभीच्या खाली साडी नेसतात त्या. 2. ज्या स्त्रियांचे पोट बाहेर असते त्या स्त्रिया वडिलांसारख्या दिसतात. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान म्हणले जाते, परंतु त्यांच्या शरीरावरील असलेल्या खुणांवरून शुभ की अशुभ असे तर्क लावले जातात. त्याबद्दलची काही लक्षणे आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1. ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी त्या अतिशय शुभ असतात. नंबर 2. ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात. नंबर 3. ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुखांची प्राप्ती होते. नंबर 4. ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते. नंबर 5. ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते. नंबर 6. ज्या महिलांच्या टाचांवर लांबलचक रेषा असते त्या चोरी करण्यात मानतात. नंबर 7. ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही त्या पर्वा करत नाहीत. नंबर 8. ज्या स्त्रीच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुखांची प्राप्त होते. नंबर 9. ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव हा खूप वाईट असतो आणि त्या स्त्री अशुभ मानल्या जातात. नंबर 10. ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते. नंबर 11. ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात. नंबर 12. ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची मानली जाते. नंबर 13. धनु, मीन आणि वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात. त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते. त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते. नंबर 14. ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानले जात नाही. नंबर 15. ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला अतिशय भांडखोर असतात. अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात. नंबर 16. स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते. 17. ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे अतिशय शुभ मानले जाते. नंबर 18. ज्या स्त्रीच्या टाचांवर 3 रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते, म्हणजेच त्यांना जीवन दीर्घायू असते. नंबर 19. ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते. त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते, त्यांच्यात तेवढे सामर्थ्य असते. नंबर 20. ज्या स्त्रीचे हात रुक्ष, खडबडीत, वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रिया अशुभ मानल्या जातात आणि तिला जीवनात खूप दुःख भोगावे लागतात. नंबर 21. ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलीचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता कधीच नसते, म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते. 22. ज्या स्त्रियांच्या टाचांवर 3 रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते. नंबर 23. ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला
ती ज्या घरात जाते तेथे धनाची कमतरता कधीही राहत नाही. नंबर 24. ज्या स्त्रियांचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात. 25. ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते. नंबर 26. ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या देखील असतात. नंबर 27. ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधव्याचे कष्ट सहन करावे लागते. नंबर 28. ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन अतिशय खराब होते, तिचे जीवन सुखी नसते. 29. ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना अतिशय जास्त असते. ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते. नंबर 31. ज्या स्त्रीची नाभी घुमावदार असते ती शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात. नंबर 32. ज्या महिलेची मान वाकडी असते तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचे कामे मिळतात. नंबर 33. जी स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालत असेल तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज.